आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी कोळीवाड्यामध्ये गेलेले होते आणि त्याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा तिथं दाखल झालेले होते आणि या वेळेला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले, त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। यावेळेला दोन्ही बाजूंकडनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खरं तर हे दोन्ही नेते वरळी कोळीवाड्यात दाखल झाले होते। एकनाथ शिंदे खरं तर कोळीवाड्यातनं बाहेर पडत होते आणि त्याच वेळेला आदित्य ठाकरे हे कोळीवाड्यामध्ये जात होते। दोन्ही नेते आमने सामने आल्यानं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। पोलिसांनी इथली सगळी परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली। अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून देशभरातून। आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो। नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही। काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्त्व येतं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही। अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून देशभरातून। आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो। नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही। काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्त्व येतं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही। वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जोरदार घोषणाबाजी देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडनं झाल्याचं दिसलं। नारळी पौर्णिमेचा आजचा दिवस आहे आणि नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांना वरळी कोळीवाड्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी म्हणून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यात येत होते आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यातनं बाहेर पडत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।